चला झालं का उशीर होईल. चला चला लवकर या लवकर या लवकर या. चला पटपट 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 पटपट. व्हेरी गुड. चल विजय आता लवकर उशीर होईल ग. बघा ना किती नाही नाही म्हटलं तरी सामान होतच. 3 दिवसच जायचंय पण केवढं सामान झालं. त्याला आता इलाज नाही होणारच. बरं सामान घेशील तू पण महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्याची बास्केट घेतलीस का ती सगळ्यात महत्वाची आहे. ती आधीच गेले बाहेर गाडीत. आजी आम्ही येईपर्यंत आजोबांकडे लक्ष द्या. हो का. नाही म्हणजे आता तुझं सुरू होईल ना. अमित सांभाळू ना नीट गाडी चालव. म्हणून मी सांगितलं. हो का बर बर आजीबाई. नाही नाही माई सांभाळा नानांना. अरे आता माझ्यावर कसं होणार का. कसं नाना काय अहो तुम्ही या घरचं चैतन्य ना. आता कसं वाटतं आता कसं वाटतं चिडवता ना नेहमी मला. बरं आता पुरे झाल्या गप्पा तुमच्या. पुरे झालं आता. चला चला लवकर सामान घेऊन बाहेर पडा. अंधार व्हायच्यात रिसॉर्टवर पोहोचलं पाहिजे तुम्ही. चला बघू. ए थांबा थांबा जरा इकडे इकडे. अरे आता काय तुमचं. अरे 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 त्याला कान दोन असले तरी एका वेळी एकाने बोला रे. ए पण तुम्ही कानात काय सांगताय ते मला सांगा ना. ए काय सांगताय सांग ना अमित. काही नाही ग त्याचं असं म्हणणं होतं की खिडकीतनं हात बाहेर काढू नका हा. किंवा अनोळखी माणसांनी चॉकलेट दिलं तर ते खाऊ नका किंवा विशिष्टच पाणी प्या वगैरे. हा तसं नाही मग विशिष्ट चवीचं पाणी चवी चवीनं प्या. हा म्हणजे बरं काय करायचं ते करा आता इथून निघा आधी. बर बर चला 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 पळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी ती अशी की आपल्या सपोर्टमुळे अमितला घुसमटल्यासारखं होता कामा नये. त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहायला हवं. आपण त्याची फार काळजी घेतोय असं त्याला वाटलं तर दडपण येईल त्याच्यावर. घुसमटल्यासारखं होईल त्याला. आणि मुख्य म्हणजे त्याचा इगो दुखावला जाईल. ना ना तुमचं म्हणणं 100% पटतंय. पण आपण जे काही करायचंय ना ते अमित दादाला न सांगता आणि न कळवता बरोबर ना सतीश. नाही नाही अर्जुन याच्या बरोबर उलट करायचंय आपल्याला. आपण अमितला विश्वासात घ्यायचं आणि स्पष्टपणे सांगायचं की आपण सगळे त्याला कशा पद्धतीने सपोर्ट करणार होते. रादर मी तर म्हणतो त्याला विचारायचं की तुला हे सगळं चालेल ना. हे बरोबर आहे. तर त्याची नोकरी जाणं ही परिस्थिती फार भयंकर नसून नॉर्मल आहे असं सिग्नल देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धडपडल्यावर खर्चटल्यावर त्याचा फार बाऊ न करता एखाद्याला औषध लावून जसं नॉर्मली आपण उभं करतो ना तसं फीलही देतो. करेक्ट आहेत तुमचं दोघांचे मुद्दे. नाना हो तुमची शिकवण आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण ठरवतो तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला त्रास देण्याची शक्ती ही एका परीने आपणच मॉनिटर करत असतो. मुंगीकडे पाहून आपण जर मनात म्हणालो अरे बापरे तर लहानशी मुंगी आपल्याला कडकडून चावू शकते. आणि हत्तीकडे पाहून जर आपण म्हणालो की अरे ठीक आहे मी बसेन याच्यावर तर एवढ्या मोठ्या हत्तीवरही आपण सहज बसू शकतो. सगळं काही दृष्टिकोनावर अवलंबून असतं. खरं आदित्य तू म्हणतोस ते. तुझं बोलणं ऐकल्यावर ना खरंच असं वाटायला लागलं की अमित समोरचा प्रॉब्लेम इतका काही मोठा नाहीये. दडपण आणि काळजी दोन्ही कमी झालं. आता खरंच असं कुठेतरी वाटायला लागलंय की अमित समोरचा हा प्रॉब्लेम आहे ना हा आपण सगळे मिळून सहज सोडवू शकू. काय ग मेघना तू का अशी गप्प गप्प आहेस. नाही तुमची चर्चा चालू होती म्हणून.
मग काय लिंबू टिंबू आहेस का तू? अगं लहान आणि घरात नवीन असलीस तरी तू काय परकी आहेस का? आणि आता तर आदित्यची बेटर हाफ आहेस तू, अर्धांगिनी. तेव्हा तू या चर्चेत भाग घ्यायलाच हवास. आणि अगं तू मुलांना बाहेर घेऊन गेलीस ना, याचाच अर्थ तूही याच्यात सामील आहेस, नाही का? आदित्य, सतीश, तुमच्या दोघांचंही म्हणणं पटतंय बरं का? ना मी काय म्हणतो, अमितची नव्यानं सुरुवात होईपर्यंत मी आणि आदित्य आमच्या मिळकतीचा 1/4 भाग तुमच्याकडे जमा करू. तुम्ही यामध्ये थोडीशी भर घालायची. म्हणजे रफली 75% काम झालं. अमित त्याच्या सेव्हिंग्ज मधला थोडासा भाग वापरेल. म्हणजे काय होईल ना, कुणावरही दडपण येणार नाही. आणि अमितलाही असं ऑकवर्ड फील होणार नाही. काय वाटतंय? सही, एकदम सही. नाही पण मी मगाशी म्हटलं तसं या सगळ्या प्रकारामध्ये अमितचं मन सांभाळणं ही महत्वाची बाब आहे. हो ना, मला ना हे अगदी पटलंय. आणि या बाबतीत माझ्या नवऱ्याने जे सांगितलंय ना, ते तर अगदीच करेक्ट आहे. नाही म्हणजे अरे बापरे, आता काय करायचं? हे असं न करता प्रॉब्लेमला नॉर्मल ट्रीट करायचं आणि आपण सुद्धा नॉर्मल वागायचं. नो नाटकबाजी. म्हणजे ना असं हे ठरवून वगैरे वागायचं असेल तर मला तर सॉलिडच टेन्शन येतं. त्यापेक्षा ना आपण हे नॉर्मल वागायचं ठरवलंय ना, ते अगदी बेस्ट आहे. अर्चू, हा मुद्दा मी नव्हता मांडला, आदित्यने मांडला होता. अरे आता ते महत्वाचं आहे का सतीश? कम ऑन. तसं नाही रे, मी आपलं उगाच अर्चूला जरा गुगली टाकतोय. काय वातावरण थोडं गंभीर झालंय ना, थोडं लाइटर मूडकडे, म्हणून बाकी काय नाही. अरे काय चालू आहे? ते म्हणजे इतका सिरियस मॅटर आपण डिस्कस करतोय आणि त्यातही माझी चेष्टा करण्याचा चान्स सोडू नका तुम्ही. अगं मी तुला नेहमी म्हणतो ना, चैतन्य आहेस ग तू या घरातलं. ही येडबंबू कुठली? बरं जाऊ दे, चल सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा कर बरं. नाना, मी बनवू चहा? अरे का नाही चालणार, तू कर. नाही नाही, 2 मिनिटं बस जरा, इतकी काही घाई नाहीये. हे बघा, आता आपण जी काही चर्चा केली आहे त्याच्यातून निष्कर्ष काय काढला ते आधी ठरवा, मग पुढे जाऊ. काय? निष्कर्ष हाच की विजया आणि मुलं ही काय एकट्या अमितची जबाबदारी नाही. रादर या घरातल्या सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांवर आहे. कारण आपण सगळे एका मायेच्या धाग्याने बांधलेले मणी आहोत. तेव्हा काहीही झालं तरी हा धागा तुटू द्यायचा नाही आणि मणी विखरू द्यायचे नाहीत. बरोबर? हो, यस सर. आपण अमितला मदत करत नाही आहोत, तर आपण आपलं कर्तव्य करतोय. बरोबर? हो, यस सर. विजया, मुलं, अमित या कोणालाही असं वाटू द्यायचं नाही की त्यांच्यावर खूप काहीतरी मोठं संकट आलंय, काहीतरी भयंकर घडलंय. हो, येस कॅप्टन. करा आता टी ब्रेक. आणि तो झाला की सतीश, तुझ्या रुपयाच्या 4 भागांच्या हिशोबाला बसूया. नीट प्लॅनिंग करूया.
नाही, कारण तुझ्यावर आणि आदित्यवर एक ताण येता कामा नये. नाही येणार नाना. आणि आम्ही सगळेजण ना अगदी व्यवस्थित सगळं सांभाळून घेऊ. पण मलाही एक सांगायचंय. आणि नाना, तुम्ही मला म्हणता ना की तू या घराचं चैतन्य आहेस म्हणून, मग या अशा परिस्थितीत अमित दादाचा आणि विजयाचा मूड चांगलं ठेवण्याचं काम हे माझं. त्याने माझी कितीही चेष्टा केली ना तरी सुद्धा मी नाही चिडणार, उलट त्यालाच हसू येईल. कशी ग माझी गुणाची बाळती. बघितलं ना सतीशराव, किती गुणी आमची पोर. घ्या. आज बरेच दिवसांनी आलात हो तुम्ही आमच्याकडे, पण बरं वाटलं आलात ते. घ्या ना, चहा घ्या. माधवी ताई नाही आल्या? नाही, तिला सुद्धा खरंच यावंसं वाटत होतं इथे. पण काय? खरं सांगू का माई, तिला ना थोडं अवघडल्यासारखंच वाटत होतं इथे यायला. त्यांची अवस्था म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. माई, किती समजून घेता हो तुम्ही प्रत्येकाला. हो, नाही खरंच अशी माणसं मिळायला ना भाग्यच असावं लागतं. आणि फक्त मेघनाच नाही, आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत असंच म्हणायला हवं. अहो मावशी, असं का बोलताय तुम्ही? असं परक्यासारखं का वागताय? अहो आपलं सगळं एक मोठं कुटुंब आहे आता. कोणी कमी कोणी जास्त हे असणारच ना. तुम्ही नका इतकं मनाला लावून घेऊ. नाही, पण तरी सुद्धा वाटणारच ना असं. बर, मग माधवीताईंना माझा आता एक निरोप द्या. त्यांना म्हणावं तुम्ही इतकं ओझं घेऊन नका जगू. सांगते मी माधवीला. मेघना दिसत नाहीये कुठे? अहो कॉलेज नाही का तिचं? अगं बाई, म्हणजे गेलीच का ती कॉलेजला? नाही, मी म्हटलं की आता जातेच आहे तर तिची सुद्धा भेट होईल ना. पण शेवटी चुकामुक झालीच आमची. नाही नाही, तुम्ही अगदी बरोबर वेळेत आलायत. पण मेघनाच थोडी लवकर निघाली. अहो हल्ली आदित्य सोडतो ना आमचा बाईकवरनं तिला, मग थोडं लवकर निघतात दोघं. गप्मत. हो, सांगितलं होतं मला मेघनाने. खरं तर आदित्यचं ऑफिस दुसऱ्याच दिशेला आहे, पण तरी सुद्धा तो तिला सोडायला जातो. घ्या घ्या, तुम्ही चहा घ्या, थंड होईल. नाही, घेते ना. नाही, काय आहे ना, सतीशरावांचं आणि सुरेशरावांचं प्रकरण कळलं ना, मला आणि माधवीला खूपच टेन्शन आलं होतं. आणि म्हणून मी म्हटलं की मी आज माईंना भेटूनच येते म्हणून. आणि त्यात मेघनाला सुद्धा चक्कर आल्याचं कळलं ना. म्हणजे माधवी म्हणाली की तुमचा फोन आला होता म्हणून. हो, नाही म्हणजे अचानकच तिला चक्कर आली हो. आम्ही थोडे घाबरूनच गेलो सगळे. पण डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि म्हणाले अगदी नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. अशक्तपणामुळे चक्कर आली होती हो तिला. हल्लीच्या मुली काय डाएट बीट करतात ना. नाही, आणि कसलं तरी टेन्शन आहे म्हणे तिला. आता ते टेन्शन कसलं आहे हे काही आम्हाला कळलं नाही हो बाई. हेच बाबाजी प्रकरणाचं असेल ना? असेल बाई. नाही, म्हणजे तसं काही नाहीये ना? जे जे नाही नाही, तसं काही नाहीये हो. नाही, आणि सुरेशरावांना पण तसंच वाटलं अगोदर. त्यांना खूप घाई झाली आहे ना नातवंड बघायची. पण आमची मुलं अजून तयार नाहीत हो. आणि हा निर्णय आम्ही त्यांच्यावरच सोडलाय. त्यांनी काय ते ठरवावं, हो की नाही? बरोबर आहे तुमचं. गाढ होण झाला चहा. आणू का दुसरा? अरे नको, नाही, घेते मी. एकंदरीत कालचा सगळा प्रकार खूप वेगळा होता माझ्यासाठी. घरातला एखादा प्रश्न सोडवण्यासाठी न भांडता, वादविवाद न करता घरातले सगळे एकत्र बसतात, हे हा सगळा अनुभवच नवा आहे माझ्यासाठी. आपल्याकडे ना सगळ्या गोष्टी अशाच सॉल्व्ह केल्या जातात. किंवा सेलिब्रेशन जरी असलं ना तरी तेही असंच एकत्र बसून प्लॅन केलं जातं. तुला माहितीये,
अर्चूचं लग्न, अमितदादाचं लग्न, हे इव्हेंट्स आम्ही असेच एकत्र बसून कामं वाटून घेऊन सिस्टमॅटिकली प्लॅन केले होते. अर्चू, विजयाची डिलिव्हरी, माईला थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा. वी आर ऑलवेज टुगेदर. आमच्याकडे मात्र सगळी एकाधिकारशाही आहे. एकानंच सांगायचं आणि बाकीच्यांनी फक्त ऐकायचं. आमच्याकडे बरोबर उलट आहे. आधी सगळ्यांनी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. प्रत्येकाने आपलं म्हणणं, मग ते भले इतरांच्या मतांच्या विरोधात असेल, पण प्रामाणिकपणे मांडायचं. आणि मुख्य म्हणजे इतरांनीही तितक्याच प्रामाणिकपणे ते ऐकायचं. जनरली काय होतं ना मेघना, आपण आपल्या स्वतःच्या मतावर इतके ठाम असतो की आपण इतरांचं ऐकूनच घेत नाही. त्यांचं म्हणणं आपण फक्त आपल्या कानावर पडू देतो. दुसऱ्याला काय वाटतं हे जर ऐकलं तरच जाणता येतं, आणि तेव्हाच खरं कम्युनिकेशन होतं. सो देसाईज फॉलो दॅट ऑलवेज. चला चला चला, पटकन 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 घेऊन टाका औषध. खोकला कोणाला झालाय? मला झाला की तुला झालाय? हाय ग, अर्धा तास झाले मी मी काल नागपुरात. रात्री घेतलं होतं ना, आता नको. खोकला कोणाला झालाय? हा, किती हट्टीपणा करतेस. आणि औषधे कडूच असतं. आणि रात्री घेतलंस ना, आता सकाळ झाले ना, आणि कुणाला कळलं कळलं. एकदा औषध घेऊन काही होत नाही, दिवसातून 3दा घ्यायचं असतं, कळलं ना. आणि या बाबतीत बिलकुल लाड नाहीत. आता हे कसं त्या पटापटा बोलता आईसारखा? हा, चला औषध घेऊन टाका पटकन. आता नको. नाही, नको, पटकन पटकन अगं. खोकला पटकन हे काय? आलीस? बरं झालं. घे आता पास होईला. हट्टी एक नंबरची तुझ्यासारखी. घे. अगं बाई, माई अगं अशी काय करतेयस? मला जमत नाहीये म्हणून तर तुझ्याकडे पाठवली ना हिला. आता तूच हात टेकले म्हटल्यावर काय? मयू, मुकट आणि औषध पी, हा, नाही तर दे एक रट्टा. ए, काय चाललंय? रट्टा का रट्टा? तू लहान होतीस चापटे तरी मारली होती का मी तुला? पण माई, आम्ही लहानपणी सगळं ऐकायचो तुझं. हो का? मला सांगतेस ते देईन एक रट्टा. हा? चला चला बाळा, पटकन तू टाक. एका झटक्यात. मग मी तुला गोळी देणार. गोळी, काजूकंद काजूकंद. मस्त मस्त. हा, अरे तू काय थँक्यू म्हणतोस मला? मीच तुला थँक्यू म्हणतो माझं ऐकलंस म्हणून. ऐकावं रे जरा, बापाचं ऐकावं कधी कधी. मग बरं वाटतंय ना आता? पल्लव, साक्षी बरे आहेत ना? हा, गेट गेट गेट. हो म्हणजे काय? अरे तिला सांगणारच. ओके, गुड नाईट. हा. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता. काय झालंय काय एवढं? बरे आहात ना? अरे उत्तम, खुश आहे मी एकदम. नाही नाही, हे दिसतच आहे तुमच्यावरून. नाही पण गाणं बिणं म्हणण्या इतपत काय झालंय? बस बस बस, सांगतो तुला. हा, काय? नाही, मोठी फिलॉसॉफी ऐकून अमित आणि विजयाला मी पाठवलं होतं खरं. मनात धाकधूक होती ग. म्हटलं हे काळजीचं गाठोड पण बरोबर नेत आहेत की काय. नाही, आपण म्हणतो खरं की जागा बदलली, सुट्टी घेतली, हे केलं ते केलं, पण काळजी ही मनातच असते हो. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो ना तरी ते आपल्या बरोबरच असते. आपण जेव्हा स्वतः ठरवतो ना तेव्हाच त्याच्यातून सुटका होते. खरी सुटका ना संजीवनी मार्ग काढल्यावर होते बघ, तोपर्यंत नाही. नाही, मी काय म्हटलं अमितला की अरे म्हटलं प्रॉब्लेम आहेच, पण त्यापासून जरा लांब जाऊन त्या प्रॉब्लेमकडे बघ ना, आणि मग कसा सोडवायचा ते दोघं मिळून ठरवा. आत्ता त्याचा फोन होता. मला म्हणाला, नाना एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटतंय. ऑफिसच्या राजकारणापासून दूर आल्यामुळे असं स्वच्छ मोकळं वाटतं मला. वर मलाच म्हणतो, कशाला आपण एवढं जोडपण घेतो या प्रॉब्लेमचं. नाही, बरं झालं बरं झालं, माझं ऐकलं ते बरं झालं. हो ना. आवाज अर्ची मला म्हणत होती, माई तुम्ही ना आम्हाला लहानपणी कधीच मारलं नाही, कारण आम्ही तुमचं ऐकत होतो. मलाही पटलं होते. आपली मुलं आपलं अजूनही किती ऐकतात ना. का माहितीये संजीव? का? आपण त्यांच्या वयाबरोबर त्यांच्या विचारांशी जुळवून घ्यायला शिकलो, म्हणून आपल्याला त्यांच्या प्रॉब्लेम्सवर उत्तर शोधता येतात. हो ना. आणि तुमचं ज्ञानामृत प्रत्येक वेळी कामाला येतं, त्यांच्याही आणि आपल्याही. तू लक्षात ठेवते? हो.
हो. शेखर काय काम असेल? ऑफिसच असेल मे बी. हॅलो. आदित्य. नाही, मी त्याची बायको बोलते. ओ, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. ऍक्च्युली आदित्य बाथरूम मध्ये आहे म्हणून मी उचलला. मला महत्वाचं बोलायचं होतं त्याच्याशी. मी एक काम करते, तो आला की मी त्याला फोन करायला सांगते तुम्हाला. ओके ओके. मग उद्या बर्थडे आहे आदित्यचा. हो सेलिब्रेट करणार की नाही? हो हो करणार आहोत ना सेलिब्रेट. हा पण तुम्ही त्याला सांगू नका, सरप्राईज देणार आहोत. ओके, नाही सांगणार. थँक्यू. बाय बाय.